सर्वसाधारणपणे आम्ही एक 250 ते 250 जागा पक्ष लढवणार. हे काय पहिल्यांदा होत नाही, याच्या अगोदरही लढवले आहेत. 2009लाही लढवल्या होत्या आणि 2014लाही लढवल्या होत्या. बस त्या दृष्टिकोनातनं माझा सगळा दौरा आहे. आता याच्या पलीकडे मी तुम्हाला आता काय सांगू. तुम्हाला राज्यामध्ये एक वातावरण जे आहे ते जातीवादी वातावरण झालेलं पाहायला मिळते. या पार्श्वभूमीवर मराठवाडा दौरा आहे. मराठवाड्यामध्ये हे सर्वात जास्त ही परिस्थिती निर्माण झालेली आहे. आपण काय मेसेज देणार आहात आपल्या या संपूर्ण दौऱ्यातून? मतदारांना काय कशा पद्धतीने आव्हान? काय आपण पहिली गोष्ट बघितली पाहिजे की मुळात हा विषय कसला आहे. विषय आहे शिक्षणाचा, विषय आहे नोकरीचा. महाराष्ट्रातल्या भूमिपुत्रांना नोकऱ्या मिळाल्या पाहिजेत, चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे. मला असं वाटतं की ह्याच्यामध्ये जात येते कुठे. तो ओबीसी असेल, तो मराठा असेल, तो कुठच्याही जातीचा असेल. आपल्या मुलांना महाराष्ट्रातल्या आपल्या मुलामुलींना चांगलं शिक्षण, चांगला रोजगार मिळाला पाहिजे. महाराष्ट्रामध्ये म्हणजे महाराष्ट्र हे राज्य असं आहे की या देशामधलं सर्वाधिक प्रगत राज्य म्हणून आपण महाराष्ट्राकडे बघतो आणि महाराष्ट्रामध्ये जेवढे नोकऱ्या उपलब्ध होतात, मला नाही वाटत दुसऱ्या कुठच्या राज्यामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणावरती उपलब्ध होत असतील. आज बऱ्याचशा गोष्टी जर समजा आपण बघितल्यात तर या म्हणजे ज्याला आपण खाजगीकरण करतायत, केंद्र सरकार काय करतं आणि सगळ्याच, आता या खाजगी ज्या संस्था आहेत इथे आरक्षण आहे का? खाजगी ज्या शिक्षण संस्था आहेत इथे आरक्षण आहे का? मग नेमकं किती प्रमाणामध्ये आरक्षण आहे आणि किती जातींना ते मिळणार आहे, किती मुलांना मिळणार आहे, किती मुलींना मिळणार आहे, किती नोकऱ्या उपलब्ध होणार आहेत, हे जर आपण तपासणार आहोत का? की फक्त माथी भडकवून फक्त मतं हातामध्ये घ्यायची एवढाच फक्त उद्योग आहे?